दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी. हम्म. सो पार्ट आहे 466. ओके. सो पार्ट 465 मध्ये बघितलं होतं आपण आयुष अवनीमध्ये झालेला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो शुभच्या मदतीने आणि मग दोघे घरी येतात. सर्व छान चालू असतं तर आयु येऊन विचारते की पप्पा मला खाऊ नाही आणलं का तुम्ही. तर आयुष मस्त शुभचं नाव सांगत बोलतो की शुभ अंकलने नाही बोलले ग. तर आयु करते अवनीच्या फोनवरून डायरेक्ट कॉल शुभला. सो आता पुढे बघू शुभ काय बोलतो, कसं बोलतो. आणि शुभ कॉल रिसीव्ह करताच हां बोल ग अवनी असं बोलतो. तर आयुने बोलतो की अरे अंकल मी आहे आयु. तर शुभ बोलतो की हां आयु बेबी बोला. आज माझी कशी काय आठवण आली ग जे तू चक्क मला कॉल केली. तर आयु बोलते की पप्पा माझ्यासाठी खाऊ घेत होते तर तुम्ही नाही का बरं बोलले. आता माझ्यावर प्रेम नाही का तुमचं जे असं पप्पाला खाऊ नका घेऊ बरं बोलले. हां. शुभ बोलतो अय्यो बेबी मी असं काही नाही केलं ग तुला ज्यांनी कोणी ही इन्फॉर्मेशन दिली आहे ती खोटी आहे. प्लीज माझ्याबद्दल असा वाईट गैरसमज नको ठेवू. आणि तू पण असं प्रेम नाही वगैरे बोलू नको. कारण क्रियासारखंच तुझ्यासाठी पण माझा जीव तुटून पडतो ग सो प्लीज. आणि खाऊ नसेल घेऊन आला तर ठीक आहे विसरला असेल तो. मी येतो घेऊन थांब थोडा वेळ तू वेट कर ओके बेबी. हां. हे ऐकताच आयुष बोलतो की अरे शुभ आम्ही घेऊन आलो आहे जस्ट मस्करी करत होतो तिची तर डायरेक्ट तुला कॉल केली ती. चल तू कर तुझं काम बोलू नंतर. आणि मग कॉल कट होतात सगळे बोलतात आयुनीला की बाप रे आयूवर प्रेम तिच्या अंकलचं पण खूप आहे. लाईक लगेच खाऊ घेऊन येणार होते आत्ता. तर आयुने बोलते की अंकलचं पण आहे आणि क्रियूचं पण आहे. आणि मग आयुष त्याचं खाऊ देतो आयूला आणि श्रियूला. आणि मग आयुष अवनी दोघे असंच बसलेले असतात गप्पा मारत तर काही वेळाने अवनी बोलते आज आपण बाहेर जायचं का जेवायला. तर श्रियूची मम्मा लगेच नकार देत बोलतात की घरीच बनव आणि एन्जॉय करू. सो मग सगळे ठीक आहे बोलतात. आणि मग इव्हनिंगला 5 वाजता मस्त आयुष फिरायला जायचं बोलतो तर अवनी सांगते की प्लीज आईला रेडी कर ग. आम्ही बाहेर जात आहे फिरायला पोळा बघायला. तर अवनी बोलते की हो हो मी पण येणार आहे हां. आयुष बोलतो की नाही नाही ग तू कशाला. तान्हापोळा हा या सो फक्त छोटी बेबीला जायचं असतं तिच्या पप्पासोबत. सो मी आयू आणि श्रीयू सोबत जाणार आहे. अवनीला खूप जास्त राग येतो सो तसंच रागात बोलते की तू प्लीज मला चिडायला कारण देऊ नको हां आयुष. चल गदी तू पण रेडी हो मस्त जाऊन येऊ आपण तान्हापोळा बघायला. तर तसंच शिवची मम्मा बोलतात की अगं नाही मी नाही येऊ शकत जेवणाची तयारी करायची आहे सो तुम्ही जाऊन या. आणि मी जरी आले ना तर लगेच आई एकटी घेणार सर्व करायला. हां करेक्ट. अवनी यावर ठीक आहे बोलते आणि मग आयुनीला घेऊन रूममध्ये जाते. आणि मस्त रेडी होतात. आणि आयुष पण रेडी होतो. मग श्रीयूची मम्मा श्रीयूला पण रेडी करतात आणि मग कारने निघतात हे चौघेही मस्त तान्हापोळा बघायला. आहा. आयुष सोबत समोर आयुनी बसते. आणि मागे असतात अवनी आणि श्रीयू तर आयुनी मस्त उभी राहून फुल एन्जॉय करत असते. आणि सर्व लहान लहान मुलामुलींना बघून आयुषला बोलते की पप्पा आपण पण असं बाहेर जाऊ चला ना प्लीज. तर आयुष लगेच हो हो बोलून कार मस्त पार्क करतो एका ठिकाणी. आणि मग आणि मग हे चौघे येतात क्राऊडमध्ये बघायला तर आयुनी आणि श्रीयू दोघी खूप हॅपी असतात. आणि मग तसंच बलून्सची डिमांड करतात तर दोघींच्या ड्रेसला मॅच होईल त्याच कलरचा बलून घेऊन देतो आयुष. अवनी बोलते बापरे आयुष किती हा क्राऊड बरं झालं श्रीयू तू मोठी आहे तर तुला मला गोदीमध्ये घ्यायची गरज नाही. नाहीतर काही खरं नाही ग. खरंच माझा हात पूर्ण दुखून गेला असता असा. अय्यो. आयुष बोलतो असं का बरं बोलतोय ग एवढं काय वेट नसतं तिचं सो प्लीज. आणि चल तू आता थोड्या वेळ आयूला पकड मी श्रीयूला पुढे घेतो. म्हणजे उभा राहतो. तिलाही बघू दे सर्व कसं काय असतं शेवटी आहे तर यांचाच हा सण. श्रीयू बोलते मी काय बोलते आपल्याकडे का नाही आहे असं छोटूसा क्यूटूसा नंदी. आपण पण असतो ना मग तिथे. मग तसंच आपल्याला पण मिळाले असते ना गिफ्ट्स वगैरे. हां. आयुष बोलतो हो ग बेबी पण आपण असं प्लॅन केलाच नाही ना कोणाला असं काही सुचलंच नाही. जस्ट असंच फिरायला यायचं म्हणून आलो आपण. जाऊ दे तू नको सॅड हो. नेक्स्ट इयर आपण आयुपेक्षाही मोठा नंदी घेऊ अगदी क्यूटूसा. शिव खूप जास्त हॅप्पी होते. आणि मग आई विचारते की अले पप्पा असं माझ्यापेक्षाच मोठा नंदी का बरं. दीपेक्षा मोठा नंदी का नाही. नाहीतर मम्मापेक्षा मोठा नंदी का नाही. तुम्ही माझंच नाव का घेतलं.
तर सगळे हसायलाच लागतात. तर आयुष बोलतो की अगं तुझ्यापेक्षा मोठा नसतो नंदी, म्हणून तुझ्या एवढंच, किंवा मोठं थोडं मोठं नंदी घेऊ असं बोललो. यावर आयु ठीक आहे बोलून मस्त इकडे तिकडे बघायला लागते. तर क्राऊड असल्यामुळे थोडे मागे पुढे होतात आयुष, अवनी. तर अवनी बोलते की यार आयुष्य मला खूप जास्त फसल्यासारखं होत आहे असं मध्ये. तर आपण जायचं का बाहेर? तर आयुष बोलतो की अगं थांब ना, पुढे छान जागा आहे बसायला, सो तिथे निवांत बसून बघता येईल आपल्याला. सो मग तसंच पुढे पुढे जातात आणि बसतात चौघेही. असंच सगळं मस्त चालू असतं आणि गिफ्ट्स वगैरे देणं आणि बाकी कोण फर्स्ट सेकंड आहे हे सर्व अनाऊन्स होत असतं. तर आयू आणि शियूला सर्व आयुष मस्त एक्सप्लेन करत असतो आणि ते सर्व झाल्यानंतर तिथून यायला निघतात. तर आयुषचं बलून हातामधून सुटून जातो. तर असंच क्राऊडमुळे परत पकडता नाही येत. तर आयू रडायला लागते. तर आयुष बोलतो की बेबी ते जाऊ दे, पुन्हा घेऊ आपण, एक नाही तर दोन घेऊ. तर तोच बोलून एक मुलगा पकडून आयूकडे घेऊन येताना आयू बघते आणि सांगते आयुषला की पप्पा ते दादा आणून देत आहे बघा ना, माझं बलून घेऊन येत आहे बघा बघा. ग हो ग. आयुष लगेच बघतो तर खरंच घेऊन येत असतो एक मुलगा आणि मग आयूला देतो. तर आयुष थँक्यू बोलतो आणि मग आयू बोलते की पप्पा ह्या दादाला घेऊन द्या ना एक बोलून, त्याच्याकडे तर एक पण नाही आहे ना. आयुष लगेच हो हो चल म्हणून त्या मुलाला बोलतो. तर सांगतो तो मुलगा की नको अंकल, आहे माझ्याकडे, मम्माकडे देऊ नये. देन तो चालला जातो. तर आयुष बोलतो की बाप रे, तुला किती ग काळजी असते सर्वांची, लगेच त्यांच्याकडे ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांना ते देऊनच दे बोलते. किसी ऑन क्युटी क्युटी मोठू मोठू गाल. हावेने बोलते अले अले पप्पा, सगळा मेकअप खराब झाला करता का तुम्ही? हट, मम्मा रागवेल तुम्हाला जर मी घरी जाईपर्यंत असं येताना दिसत होती तसं क्युटी नाही दिसली तर. आयुष बोलतो घरून येताना इतकी क्युटी नव्हती दिसत, पण आता बघ किती जास्त क्युटी दिसते, विचार तुझ्या मम्माला. आयुने लगेच विचारते आपल्या मम्माला. तर अवने बोलते की हो बाळा, तू खूप जास्त क्युटी दिसत आहे आता. तर आयू लगेच बोलते की अरे वा पप्पा, मग पुन्हा किस्सी करा पटापटा. तर आयुष हसायला लागतो आणि तसंच बोलतो की अगं नाही, जेवढं क्यूटनेस वाढवायला हवं होतं तेवढंच करायचं असतं. तर हे ऐकून श्रीयू हसत असते. तर आयू लगेच बघून बोलते की दी का हसत आहे? तर आयुष बोलतो की तिला काहीतरी जोक आठवला असेल. आयूने बोलते की नाही पप्पा, ते माझ्यावर हसत आहे. तर आयुष बोलतो की नाही ग माझं छोटूसं बाळ, असं कसं असणार ते तुझ्यावर? तर आयू ठीक आहे बोलून परत इकडे तिकडे सगळीकडे असंच बघायला लागतो. आणि मग कार जवळ येताच अवनी बोलते की यार आयुष, माझ्या ना पाय दुखायला लागले आहे खूप. तर आयुष बोलतो की बरोबर आहे, दुखतीलच, एज पण तर झालीच आहे ना तुझी. ह्यावर अवनी चिडून बोलते की हो का, थांब घरी जाऊ दे फक्त आपण, मग सांगते तुला कोणाची किती एज आहे ते. आणि प्लीज आता तुम्हाला कुठे जायचं असेल तर जा, मी नाही येणार आहे कुठे. मला खरंच खूप पाय दुखत आहे, सो प्लीज तुम्हीच जा, आता मी बसते कारमध्ये. आयुष बोलतो झालं ग झालं, फिरून झालेलं आहे, सो चला आपण जाऊया आता फिरत फिरत घरी. हा चला. अवनी बोलते पाणीपुरी खाऊन जाऊ ओके, श्रीयूला पण खूप आवडते आणि आयूला पण देऊ फर्स्ट टाइम. आयुष बोलतो तुला खायचं असेल तर खा, आयूला नको ती सवय लावू नको, कळलं? सो मग आयुष पाणीपुरी खायला घेऊन जातो. ते सगळे येतात स्टॉल जवळ आणि अवनी सांगते सर्वांचं. तर आयुनी बघतच असते. तर आयुषला विचारते की हे काय आहे, कसं आहे, वगैरे वगैरे. तर आयुष सांगतो की हे आहे पाणीपुरी, ज्यात कसं तरीच पाणी टाकून देतात ते खायला. तर तुझी मम्मा बघ आता कशी खाणार आहे. तर आयु बोलते की शी पप्पा, आपण नाही खायचं, आणि दी तू पण नको खाऊ, शी मम्मा तू पण नाही खायचं. अवनी बोलते की नाही ग माझं बाळ, सर्व चांगलंच असतं, पण आपल्याला खाऊ द्यायचं नाही आहे ना, म्हणून तुझे पप्पा असं बोलत आहे. थांब, तुला सुखी आणि साधी पुरी देते आणि ते खाऊन तूच सांग मला यम्मी आहे की नाही. तर अवनी त्यांना सांगून साधी पुरी घेऊन आयूला देते. तर आयू खाते आणि बोलते की वा मम्मा टेस्टी आहे ग, यम्मी, दे दे पुन्हा दे ना मला. आयुष बोलतो की झालं आयू, तू पण घाण झाली, हट आता मला तुझ्याशी पण नाही बोलायचं आहे. अय्यो. आयू लगेच खायचं स्टॉप करून आपल्या पप्पाला लडका फेस करून बघत असे. तर आयुषला हे कळताच आयुष लगेच आयूला मस्त टाईट हक करतो आणि गालावर असं क्यूट चावा घेत किसी करतो आणि बोलतो की खा बेबी खा, असं कधीतरी खाल्लं तर काही नाही हो, सो डोंट वरी. आयू परत खायला लागते आणि मग इकडे अवनी श्रीयू पण मस्त खात असतात पाणीपुरी. आणि मग तसंच मध्ये मध्ये अवनी जबरदस्ती करून आयुषला पण 2-3 भरवून टाकते. आणि मग आयू लगेच ओरडते की हा पप्पा, तुम्ही पण खाल्ले असं, तुम्ही पण घाण झाले ना आता, जा आता मला पण नाही बोलायचं आहे. हा.
सो क्यूट. आयुष अगदी आईवर रुसून बसली होती तसंच फेस करून बसतो. बघत असतो तर आयूला सुचतच नाही काय करायचं. मग आठवतं की अरे मला तर पप्पाने हक करून किसी केलं होतं. सो मी पण करते आणि मग तसंच आयूने मस्त हक करते आणि मग किसी करते आणि बोलते की झालं झालं, गेला गेला, राग गेला सगळा. तर आयुष मस्त रिटर्न हक करत बोलतो की हो पण तुझी किसी तिखट होती, त्याचं काय? तर आयू बोलते की अरे नाही ना, गोड गोड तर होती ना. तर आयुष बोलतो की नाही का बेबी, थोडं तिखट होती कारण तू पाणीपुरी खाऊन केली होती ना आत्ता, सो म्हणून. अच्छा. आयू बोलते हां बरोबर आहे. आणि मग अवनीश रिओचं सर्व खाऊन होताच आयुष बिल वगैरे पे करतो आणि कारकडे यायला निघतो. तर तेवढ्यात आयुनीला शुभक्रिया दिसतात. तर तसंच आपल्या पप्पाला सांगते की अले पप्पा बघा तिकडे शुभक्रिया मावशी जात आहे ना. तर अवनीचं आधी लक्ष जातं. तर तसंच अवनी हाक मारते आणि मग शुभक्रिया दोघेही येतात आणि मग कार जवळ उभे राहून सगळे असे बोलत असतात. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बट 4, 6, 7 मध्ये बघू इतक्या लॉंग टाइमने चौघांची एकत्र भेट झाली आहे. सो कोण कोणाशी काय कसं बोलतात आणि कशावर बोलतात आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर आहे अँड एडिटर पण आहे शुभ वासेकर.